ते नगर या प्रवासाचं तिकीट साधारणतः किती असेल बरं? 200 ते 250 रुपये. पण या बिचाऱ्याला ते सुद्धा परवडत नव्हतं. जाताना बसनं जायचा आणि नगरला येताना तो बिचारा चक्क स्वतःच्या नाही तर दुसऱ्याच्या बाईकवर ऐटीत स्वार होऊन यायचा. हो, बरोबर ऐकताय. नगरला येताना दुसऱ्याची बाईक पळून आणून त्यावर हा पठ्ठ्या पुन्हा एकदा बसनं पुण्याला जायचा. याला म्हणतात स्मार्ट पण ग्रॅज्युएट चोर. आता हे प्रकरण नक्की काय, चला सांगते. लोकांना वाटतं डिग्री घेतली की पगार वाढतो, पण या पठ्ठ्यानं तर चक्क चोरीच्या गाड्यांचा आकडाच वाढवलाय. 40 वेळा हा कोर्स पूर्ण करणाऱ्या या पदवीधर चोराचा निकाल अखेर पोलिसांनी लावलाय. हा चोरीचा पॅटर्न राबवणाऱ्या महाशयांचं नाव आहे अशफाक इसाक पठाण. वय वर्ष 32, राहणार पाथर्डी, अहिल्यानगर. आता या चोरीची स्टोरी ऐकून तुम्ही सुद्धा म्हणाल, एवढं डोकं जर अभ्यासात लावलं असतं तर हा आज MNC मध्ये कुठेतरी कंपनीत असता बरं का. आणि हो, हा फक्त चोरीच नाही करायचा तर विकायचा देखील त्या गाड्या, आणि तेही त्याच्या स्वतःच्या साथीदारालाच. आता पुढे हा त्याचा साथीदार म्हणजेच मुकुंद उद्धवराव हारदास हा या गाड्या तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना विकायचा, तेही चांगल्या भरघोस किमतीत. म्हणजे या गाड्यांचं गॅटमॅट तो स्वतःच पाहायचा. आता या सगळ्यात खास म्हणजे चोरीची पद्धत बरं का. नगरहून ST नं पुण्याला जायचं, गर्दीच्या ठिकाणी बसायचं आणि कोणती गाडी चोरायची हे हेरायचं. त्यानंतर ती कोणाच्याही लक्षात येऊ न देता ती दुचाकी चोरून तिचं लॉक तोडायचं आणि थेट हायवेनं नगर गाठायचं. पण या अपडाऊनच्या कार्यक्रमात त्यानं एक चूक केली, ती म्हणजे CCTVला तो विसरला. या CCTVच्या तिसऱ्या डोळ्यानं अखेर त्याचा निकालच लावला. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याला आणि याच्या गाडी विकणाऱ्या साथीदाराला अटक करून त्यांच्याकडून चक्क 21 लाख रुपये आणि 40 दुचाकी जप्त केल्यात. यामुळे नगर पुणे प्रवास करणाऱ्यांनो आपली गाडी नीट लॉक करा, कारण शहरात आता डिग्री घेऊन चोर फिरतायत. तुम्हाला काय वाटतं, अशा चोरांना कोणती शिक्षा द्यायला हवी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच हटके बातम्यांसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका. Pune's Pride, Sunny's World, life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.